नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, रब्बी हंगाम 2023-24 निधी मंजूर हा झालेला आहे मित्रांनो। 60,76,00,000चा हा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो शासनातर्फे। संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 2023-24 मध्ये रब्बी पीक विमा भरलेला आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी पीक विम्यासह राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,00,000 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो, या पीक विम्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24च्या साली पीक विम्याच्या हप्त्यापेटी राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,00,000 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो। या शासन निर्णयानुसार कृषी आयोगाने सादर केलेल्या मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांना विचार करतात सर्वसमावेशक पीक विम्याच्या योजनेच्या रब्बी हंगाम 23च्या अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणी करण्यात पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 या वर्षी पीक विमा हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हिस्सा विमा हप्ता अग्रिम 60,76,00,000 रुपये इतके रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो। या योजनेसाठी 23-24 या आर्थिक वर्षात 9 कंपन्यांनी विम्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे? तुमच्या पीक विम्याच्या पावतीवर तुमच्या जिल्ह्याच्या कंपनीचे नाव असेल मित्रांनो। ही कंपनी पाहू शकता, भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम लिमिटेड कंपनी। या कंपनी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, रिलायन्स कंपनी, ABCI कंपनी, युनायटेड कंपनी, युनिव्हर्सल कंपनी, यापैकी तुमच्या याच्यावर कोणती कंपनी तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।